महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंतचे सरसकट कर्ज माफ केले होते। परंतु देवेंद्र फडणवीस साहेबांचे म्हणणे असे होते की त्यांनी शेतकऱ्यांचा सातबारा करूया कोरा 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 असा शब्द दिला होता। म्हणून 2024च्या निवडणूक प्रचारादरम्यान देवेंद्रजी फडणवीस यांनीही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले आहे आणि त्यांचे महसूल मंत्री हे देवेंद्र फडणवीस यांची बदनामी करीत आहे। वास्तविक मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे चांगल्या मनाचे मुख्यमंत्री आहेत आणि ते महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज सातबारा कोरा करणार आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये। सौगंध मुझे इस मिट्टी की, मैं ये देश नहीं मिटने दूंगा और किसान को नहीं लूटने दूंगा। जय जवान जय किसान। मध्ये शेतकऱ्याला एक चांगला आधार देतोय हे महत्त्वाचं आहे। सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की हे नंतरचं कर्ज आम्ही मार्च मध्ये पुनर्गठित करू। पुनर्गठनाची या ठिकाणी मागणी नाही आहे, कर्ज माफीची मागणी अध्यक्ष महोदय। आणि त्यामुळे सरसकट कर्जमाफीचा जो शब्द दिला होता, सातबारा कोराचा जो शब्द दिला होता, तो शब्द हे सरकार पाळत नाही अध्यक्ष महोदय। हे सरकार अध्यक्ष महोदय या ठिकाणी पुन्हा एकदा एकीकडे 25,000चा विश्वासघात आहे, 25,000 देत नाही अध्यक्ष महोदय, आणि दुसरीकडे अध्यक्ष महोदय या ठिकाणी सातबारा कोरा हे वचन पाळलं जात नाहीये। आणि म्हणून या सरकारचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो अध्यक्ष महोदय, आणि या ठिकाणी आम्ही निषेध करतो आणि या ठिकाणी मी सभात्याग करतो अध्यक्ष महोदय। हे सरकार खऱ्या अर्थानं शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहणारं सरकार आहे आणि म्हणून आपण निर्णय केलाय, आता आमचा हरिभाऊ निवडून आला, पुन्हा सरकार आलं की आमच्या शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी आपण देणार आहोत। शेतकऱ्यांचा सातबारा करूया कोरा 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 सातबारा शेतकऱ्यांचा करण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलेला आहे। प्रवीण परदेशी समिती संपूर्ण या 2 लाख रुपयाची कर्जमाफी कशी असणार आहे, म्हणजे या राज्यातला अल्पभूधारक अत्यल्पभूधारक जो व्यक्तीला कर्जमाफीची गरज आहे त्यांना कर्जमाफी झाली पाहिजे, याकरता एसओपी तयार होत आहे। धन दांडग्या लोकांना, ज्याच्याकडे गाडी आहे, घोडा आहे, बंगला आहे, फार्म हाऊस आहे, त्यांना कर्जमाफी देऊन काय फायदा आहे। ज्या गरीब माणसाला कर्जमाफी दिली पाहिजे त्यांना त्याची एसओपी तयार करणं चालू आहे। आणि त्यामुळे मला असं वाटतं थोडा वेळ होईल, पण कमिटेड कर्जमाफी आम्ही करणार आहोत। कमिटेड कर्जमाफी माननीय मुख्यमंत्र्यांनी दिली आहे।